आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांशी विस्तृत चर्चा केली आहे। देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला। पोलिसांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली। तपास झटकला, एकही पुरावा पोलिसांनी सादर केला नाही। पुरावे समाजातून आले ही बाब ग्रामस्थांनी मांडली। धस यांनीही या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पोलीस अधिकारी महाजन आणि उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। कृष्णा आंधळेला तातडीने अटक करा, नितीन बिक्कडला आरोपी करा, आरोपींना मदत करणाऱ्या सर्व पोलिसांना निलंबित करा, जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही निलंबित करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं धस म्हणालेत। तर मस्साजोग वासियांनी धसांकडे काय मागण्या केल्या आहेत आपण पाहूयात। महाजन आणि पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा। एसआयटी मध्ये 2 सायबर सेल तज्ञ घ्या। आरोपींचे 2 महिन्यांचे सीडीआर तपासा। महाजनांची नियुक्ती बीडला केजमध्ये का करतात, काय करतात? कृष्णा आंधळे शातीर, त्याची अटक गरजेची। दिलीप गीते, गोरख फड, रमेश घुले, दत्ता बिक्कडला सह आरोपी करा। गीते, गोरख फड, घुले, बिक्कडचे सीडीआर तपासा। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांना नेमा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा। नितीन बिक्कडनेच आरोपींना फरार केलं। आरोपींना व्हीआयपी सारखे वागवणारे जेल अधिकारी निलंबित करा। मस्साजोग ग्रामस्थांचा हात वर करून धसांवर विश्वास। तर धस यांनी भेटीनंतर काय म्हटलंय आपण पाहूयात। आणि जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे। ॲडिशनल एसपी तिरकेंच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशनमध्ये केज, युसुफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बारदापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा, एवढ्या पोलीस स्टेशनमधलं जे खालचं पोलीस दल आहे, हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं। एकटे एसपी बदलून उपयोग होणार नाही। नितीन बिक्कड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी की नितीन बिक्कड, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला, कारण हाच नितीन बिक्कड आहे, यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली। याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली, शासकीय निवासस्थानी। मग हा आरोपी कस काय होत नाही? आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले, वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे। सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केजकडे घेऊन जाणे अपेक्षित असताना PSI राजेश पाटील यांनी ही गाडी कळंबच्या दिशेने वळवली। तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली। आता इथं कोणीतरी जे पाठीमागच्या गाडीत होते, याची चौकशी, कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली। दरम्यान या संदर्भात धनंजय देशमुखांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। मला सांगा, काय भूमिका आहे आता की 25 तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगानं सुरेश धस आले, गावकरी एकत्र आले आणि गावकरी एकत्र आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली। जी चर्चा झाली होती त्या चर्चा तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालात का? चर्चा हे सगळे पेपरवरच आहेत, त्याच्यामुळं
समजा तोंडी कम्युनिकेशनमध्ये एखादी गोष्ट इकडे तिकडे होऊ शकते, पण जे आम्ही निवेदन दिले काल गावकऱ्यांनी ते निवेदनच त्यांना एक कॉपी दिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या काही घटनाक्रमातल्या गोष्टी आहेत त्या आम्ही सांगितलेल्या आहेत. त्या जर झाल्या तर गावकरी पुढची दिशा ते ठरवतील आणि ते मला मान्य असेल. पण यात काही नवीन गोष्टी आज ऐकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या. एक प्रकरणाचा उल्लेख सुरेश धस यांनी केला की कोणतरी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला खरं तर आपल्या म्हणजे संतोष अण्णाच्या हत्येनंतर 1 महिन्यापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी अशी काही घटना घडली होती ज्यात स्वतः आरोपी पोलीस स्टेशनमध्ये होता, पोलीस निरीक्षकांसमोर काही चर्चा झाली, तर तो काय किस्सा होता? तुम्ही एक गोष्ट प्रामुख्यानं माझ्या बाईटमधली लक्षात तुमच्या आली असेल की मी वारंवार म्हणतोय की ही सराईत गुन्हेगारांची खूप मोठी टोळी आहे. हे खूप सराईत आहेत. यांनी असे कित्येक गुन्हे आहेत, बायको लेकरांच्या समोर उचलून नेलं, मारलं, त्याचं डोकं फोडलं, त्याचं रक्तप्रवाह खूप मोठ्या प्रमाणात झाला, तो माणूस पोलीस स्टेशनला गेला तरी देखील या PSI साहेबांनी त्याच्यावर कुठलीही केस साधी NC सुद्धा दाखल न करता फक्त दवाखान्यात जा आणि दवाखान्यात हे आरोपी आलेले आहेत, दवाखान्यात त्यालाच दाबदडप केलेली आहे की तू केस केलीस तर तू अजून तुझा म्हणजे जे जीव वाचला ह्याच्यातच मोठा समज. अशा काही गोष्टीचे पुरावे आम्ही अण्णाला किंवा आम्ही सगळ्यांना दाखवलेले आहेत. आणि ते फक्त गरीब असल्यामुळं, ते फक्त हताश असल्यामुळं, त्यांच्या मागं पुढं कोणी नसल्यामुळं ते लोक एक समाजातून म्हणजे पुढं येऊ शकले नाहीत. पण ते आता समाजातून पुढे यायला लागलेत आणि त्यांचीसुद्धा याच्यातली जी केस आहे ते होईल. ते फोटो जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते मी तुम्हाला देऊ शकतो. नक्कीच. पण यासोबत दुसरं एक प्रकरण होतं की ज्यावेळी प्रशांत महाजन हे अपहरण झाल्यानंतर 15 मिनिटांनीच टोल नाक्यावर पोहोचले, पण ते कशासाठी पोहोचले हे सुरेश धसाने आपल्याला विचारलं. 15 मिनिटाची तत्परता प्रशांत महाजन यांनी दाखवली, पण तुमचं म्हणणं असं होतं की तर ती तत्परता यासाठी नव्हती की संतोष देशमुख यांना वाचवण्यासाठी. मी स्पष्ट केलेलं आहे, मला खोटं बोलता येत नाही कुठलीच गोष्ट. मी पहिली बाईट बघा माझी, मी पोलिसांसंदर्भातली मांडलेली आहे की PSI शिंदे साहेब आणि PI महाजन साहेब हे एक 15 ते 20 म्हणजे एकंदरीत 25 मिनिटाच्या आत या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन सोडलं त्यांनी, हे मी सांगितलं. पण पुढं काय घडलं, जर या मोबाईल आरोपींचे ट्रेस केले असते, गावकऱ्यांना सांगितले असते, मला सांगितले असते, तर त्या दिशेने आम्ही आमच्या भावाला वाचू शकलो असतो. परंतु यांनी त्याच्यात कुठंही प्रयत्न केला नाही आणि आरोपीसोबत हे बोलले म्हणजे आरोपी कुठंतरी हातापायाशी होते त्यांच्या, म्हणून हे डायरेक्ट त्यांच्याशी बोलले आणि त्यांचं गाईडलाईन घेत राहिले आणि आम्हाला देत राहिले. याच्यात आमच्या भावाचा खून झाला. ह्यांनी जे सरळ सांगितलं असतं की ह्या आरोपीनं अशा जागेवर ह्या तुमच्या माणसाला नेलंय, तर आमचं गाव वाचू शकलं असतं. जरी पोलीस स्टेशन वाचू शकलं नसतं तरी आमच्या गावानं आमच्या भावाला वाचवलं असतं. प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घालून दिली आणि त्यानंतर त्या भेट घालून दिल्याची गोष्ट सांगितल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरेश धस यांच्यावरती टीका झाली. अगदी ते सेटलमेंट करणारे नेते आहेत असे आरोप सुद्धा झाले. काय वाटतं की आज गावकऱ्यांनी खरं तर दोन्ही हात वर करून सुरेश धस यांना समर्थन दिलेलं आहे. आज पूर्ण गाव हे सुरेश धस यांच्यासोबत उभं आहे. ते बावनकुळे साहेबाचं नाव सुद्धा घ्यायची गावची आणि माझी पण इच्छा नाही. आता मला त्या स्तराला जाऊन बोलता येत नाही. माझ्यावर संस्कार माझ्या भावाचे, आईवडिलांचे, गावाचे चांगले झालेले आहेत म्हणून त्या शब्दात मी बोलत नाही. परंतु एक भाजपाचा बूथ प्रमुख आहे 10 वर्षापासून, खूप प्रकारचे विरोध असताना सुद्धा त्यांनी कधी निष्ठा सोडली नाही. जी पक्षनिष्ठा असते, जी सामाजिक बांधिलकी असते, जो विश्वास असतो तो कधी तोडला नाही. त्या माणसानं कधीही देशमुख कुटुंबियाशी, आम्हाला त्याची गरज नाही, पूर्ण समाज उभा आहे. देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे पूर्ण गाव उभा आहे, समाज उभा आहे, 18 पगड जातीतील लोक उभा आहेत. त्यामुळं मला ते बोलायचं नाही, पण ते समोर आल्यामुळे तुम्हाला प्रामुख्यानं बोलतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.